नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या विषय लक्षात आला असेल की दाऊदचा कट्टर दुश्मन मन्या सुर्वे याचा इन्काउंटर कशा पद्धतीने झाला किंवा तो गुन्हेगारी जगात कसा आला त्याचा आज आपण डिटेल पाहणार आहोत. तर मित्रांनो, मनोज अर्जुन सुर्वे हा मूळचा राहणारा रत्नागिरीपासून 20 किलोमीटर त्याचं रणपार म्हणून गाव आहे. 8 ऑगस्ट 1944 त्याचा जन्म आहे. त्या काळात मनोहरच्या आईने दुसरं लग्न केलं, म्हणजे त्याचा सावत्र भाऊ भार्गव सुर्वे, त्याची आई आणि त्याचे वडील हे चौघे जण 1952 साली कामाच्या शोधात मुंबईला आले. का चाळीमध्ये हे सर्वजण राहायचे, पण त्याच्यातला भार्गव सुर्वे जो होता त्याचा मोठा भाऊ, म्हणजे यांचं प्रेम सावत्र भावासारखं नव्हतं तर सख्या भावांसारखं यांचं प्रेम होतं. आणि भार्गव सुर्वेला सारखं वाटायचं की मन्या सुर्वेने म्हणजे मनोहर सुर्वेने चांगलं शिकावं, पदवी घ्यावी. तर त्या पद्धतीने मनोहर सुर्वे म्हणजे आपला मन्या सुर्वे हा चांगल्या पद्धतीने कॉलेजमध्ये जात होता. आणि इकडे हा जो भार्गव सुर्वे आहे हा पहिल्यापासून गुंड प्रवृत्तीचा होता. मारामाऱ्या करणे, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना धमक्या देणे, हप्ता वसुली करणे, या गोष्टी तो सातत्याने करत होता. पण त्याला वाटत नव्हतं की आपल्या कामामध्ये कधीही मनोहर सुर्वेने येऊ नये, म्हणजे मन्या सुर्वेने येऊ नये. पण मित्रांनो, ज्यावेळी मनोज सुर्वेने पदवी घेतली, BSc ची पदवी घेतली, त्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की आता कुठेतरी अधिकारी होणार, मोठ्या कंपनीत लागणार, यांच्या कुटुंबाचं सगळं भविष्य बदलून जाणार. पण त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं आणि नशिबाने त्याला जी कलाटणी दिली मित्रांनो, ती खऱ्या अर्थाने हा मोठा युटर्न होता. त्याचं असं झालं की प्रभादेवी परिसरामध्ये भार्गव सुर्वेची आणि एका व्यापाऱ्याची पैसे देण्या घेण्यावरून भयानक अशी बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर वाढत गेलं. त्याला धडा शिकवायचा म्हणून भार्गव सुर्वेने काय केलं, त्याच्या साथीदार असेल त्या व्यापाऱ्याला हॉकी स्टिक, बांबू, लोखंडी रॉड याने मारहाण केली. त्याच्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आणि या मृत्यूला हत्येचं रूपांतर आलं. आणि या हत्येच्या वेळी तिथे कोण कोण उपस्थित होतं, तर तिथे मनोहर सुर्वे उर्फ मन्या सुर्वे सुद्धा उपस्थित होता. त्याने भलेही त्याचा भांडणात काही संबंध नव्हता किंवा त्याने त्याला मारलंही नव्हतं, परंतु कायद्यानुसार त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित असणारे आणि त्याच्या संबंधित नातेवाईक असणाऱ्याचा तो एकमेव सर्व जुळून आणलं. आणि ज्यावेळी यांना अटक झाली आणि कोर्टात हजर केलं, त्यावेळेस कोर्टाने यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी मात्र मन्या सुर्वेच्या पायाखालची जमीन हादरली. त्याला वाटलं आता संपलं, कारण हा पदवीधर झालेला मन्या सुर्वे परिसरात त्याच्याकडून म्हणजे त्याला खूप मानायचे किंवा त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यांना जन्मठेप लागल्यानंतर यांची रवानगी येरवडा जेलमध्ये केली गेली. आता येरवडा जेल म्हणजे काय की गुन्हेगारीचे विद्यापीठ आहे मोठं, तिथं दिग्गज गुन्हेगार अगोदरच होते. त्याच्यात मन्या सुर्वेची आणि शेख मुनीर म्हणजे खतरनाक असा कुख्यात गुंड होता, ह्या दोघांची मैत्री जुळाली. त्याच्यानंतर भार्गव सुर्वेचा त्या ठिकाणी जेलमध्येच मर्डर झाला पोत्या गँगकडून, आणि पोत्या गँग सुद्धा कुख्यात गुंड होता. त्याच्यानंतर मन्या सुर्वे आणि पोत्याभाई ह्या गँगमध्ये कायम 36च्या आकडे, कायम तणावाचं वातावरण राहायचं. त्याच्यामुळे जेल प्रशासनाने काय ठरवलं की मन्या सुर्वेला येरवड्यातून ट्रान्सफर करायची रत्नागिरीला. आता रत्नागिरीला आल्यानंतर मन्या सुर्वेचं काही थांबलं नाही, तर तिथे त्याने काय केलं की वेगळा युटर्न घेतला. जेलमध्ये तो गुन्ह्याच्या कादंबऱ्या वाचत होता की गुन्हे कसे घडतात किंवा गुन्ह्याच्या पळवाटा काय किंवा गुन्हा करताना काय काय पद्धतीचे काळजी घेतली पाहिजे, असं तो गुन्ह्याचा अभ्यास करत होता तिथे. आणि त्याचबरोबर त्यांनी शरीर सौष्ठव म्हणजे शरीर सुद्धा बनवलं होतं. म्हणजे आता मन्या इथं फिट अँड फाईन झाला होता. तोपर्यंत त्याने 9 वर्षाची सजा काटलेली होती आणि अजून सजा काटायची होती, पण त्याला तिथे दम निघत नव्हता जेलमध्ये. तर त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली की काय करायचं. तर एक छोटंसं प्लॅनिंग त्याने केलं
की त्याने काय केलं की उपोषण धरलं, जेवायचंच नाही म्हणून. तर असं ज्यावेळेस त्यांनी केलं त्यावेळेस त्याची तब्येत एकदम खालावली गेली, त्याचा चेहरा काळवंडला गेला. पण मण्याच्या डोक्यात पूर्ण प्लॅनिंग होतं आणि त्याच वेळी शेख मुनीर हा सुद्धा बाहेर आलेला होता. मग अशा वेळी त्याला हॉस्पिटलमध्ये, रत्नागिरीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी भरती केलं गेलं, त्या ठिकाणी एका रात्री हे शेख मुनीर, त्याचे साथीदार हे दबा धरून बसलेले होते आणि सर्व पोलीस वगैरे निवांत सर्व रेकी वगैरे केल्यानंतर यांनी रात्री हॉस्पिटलमध्ये घुसून पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिथे एवढा भयानक गोंधळ केला आणि त्या गोंधळातून ते मन्या सुर्वेला घेऊन डायरेक्ट धडक मुंबई गाठली. आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरली, कारण जेलमधून हा सुटलेला पहिलाच कैदी होता, म्हणजे पळालेला. आता मुंबईला आल्यानंतर मन्या सुर्वे काही गप बसणार नव्हता. तर मन्या सुर्वेने काय केलं, मुनीर शेख, बाजीराव पाटील आणि अरुण हे चौघांची गँग तयार केली. आता या चौघांच्या गँगला काय होतं की यांच्याकडे पैसा नव्हता. मग पैसा नव्हता तर काय करायचे, टू व्हीलर चोर, फोर व्हीलर चोर, गाड्या चोरायचे, विकायचे, छोटे छोटे दरोडे टाकायचे. पण मन्याच्या डोक्यात होतं की आपल्याला जर नाव करायचे, जर हवा करायची, तर यासाठी भीती निर्माण करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी मन्याने बँकेवर दरोडे टाकायला सुरुवात केली आणि ते बँकेवरती दरोडे टाकत असताना एक वेळेस काय झालं की मोठमोठे व्यापारी मोठ्या रकमा घेऊन स्वतः बँकेत जायचे. तर एक प्रभादेवीच्या आसपास एक बँक होती, तिथे एक मोठा व्यापारी मोठी रक्कम घेऊन बँकेत जातच होता. तिथे मन्या सुर्वेने त्याला रिव्हॉल्वर लावला आणि मुनीर या दोघांनी रिव्हॉल्वर लावला आणि पैशाची बॅग मागितली. पण तो व्यापारी काही घाबरला नाही, त्याने ती बॅग बँकेत टाकली. पण मात्र जीवानीशी मुकला. या ठिकाणी मन्या सुर्वेने त्याला धाड धाड गोळ्या झाडल्या आणि जागीच ठार झाला आणि बँकेतून ते बॅग उचलून त्याने तिथून पलायन केलं. हळूहळू 1980च्या दशकात मन्याची गँग मोठमोठी होत गेली. मन्याचं म्हणजे एक अस्तित्व, मन्या एक मुंबईला एक डोकेदुखी बनला होता क्राईममध्ये. मन्याने नेमका त्याचा नवीनच एक स्टंट तयार केला होता किंवा तो नवीनच खेळत होता. आणि एकीकडे काय करीम लाला, त्याच्यानंतर राजवर्धन, हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम ह्या गँग सक्रिय होत्या. त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिमचं हे मोठं वर्चस्व चालू होतं या सगळ्यांमध्ये. आणि दाऊद गँगचं आणि पठाणचं खूप म्हणजे खटके उडत होते. आता दाऊद इब्राहिमचं जे साम्राज्य चाललं होतं किंवा ज्या पद्धतीने तो पुढे चालला होता, त्याचा मोठा भाऊ साबिर इब्राहिम, हे सगळं नियोजन तो साबिर इब्राहिम करायचा. आता हे पठाण गँगला खटकत गेलं होतं. मग पठाण गँगने काय केलं की दाऊदला कसा गप करता येईल किंवा त्याचा जो खास जो इंटेलिजंट माणूस आहे, त्याचा मोठा भाऊ जो प्लॅनिंग करतो, जो प्लॅनर आहे, साबिर इब्राहिम, याला संपवायचं ठरवलं. मग याला संपवायचं तर कोणी संपवायचं, तर मग त्यांच्या डोक्यात एक नाव पुढं आलं, मन्या सुर्वे. कारण मन्या सुर्वे प्लॅनिंग करायला, रेकी करायला खूप जबरदस्त माइंडेड होता. कुठून रस्ते मोकळे असतील, कुठून पळता येईल, कुठं पोलीस येऊ शकतात, किती टायमिंगमध्ये सगळे शॉट झाले पाहिजे, अशा पद्धतीने मन्या सुर्वे प्लॅनिंग करायचा. कारण तो सगळ्या जेलमध्ये कादंबऱ्याच वाचताचा जे याच्या प्लॅनिंगच्या. तर संपूर्ण चर्चा झाली, प्लॅनिंग ठरलं पठाण गँगचं आणि मन्या सुर्वेचं. रेकी सुरू झाल्यानंतर 22 फेब्रुवारी 1981 या दिवशी खूप मोठं कांड होणार होतं. आणि रेकी झाल्यामुळं साबिर इब्राहिम कुठे येतो, कुठे थांबतो, काय करतो, कशा पद्धतीने करतो, त्या दिवशी रात्री 1:30 वाजता तो त्याच्या प्रियशीसोबत फिरत असताना तो पेट्रोल पंपावर आला आणि त्याच्या मागेच मन्या सुर्वे, मुनीर शेख, त्याची गँग हे सर्वजण निवांतपणे चालू होते. आणि गाडी तिथं पेट्रोल भरायला थांबल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धाड 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 सगळीकडून फायरिंग केल्या. आणि विशेष म्हणजे मन्या सुर्वेकडे ऑटोमॅटिक पिस्टन असायची आणि त्या गोळ्यांचा पट्टा असायचा, माउजर असायचे, त्याच्यानंतर त्याच्याकडे ॲसिडचे बल्ब असायचे. एवढ्या पूर्ण तयारीने, म्हणजे डिपार्टमेंट सुद्धा त्याला घाबरायचं. काही डिपार्टमेंट तर बाहेरून कुलूप लावून आत झोपायचे त्याच्या धास्तीने. आणि त्या दिवशी मात्र साबिर इब्राहिम 12 फेब्रुवारी 1981ला रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि दाऊदला मात्र असा संताप झाला. आता हे कुणी केलं, दाऊदला काढण्यासाठी काय फार वेळ लागला नाही आणि नाव पुढं आलं मन्या सुर्वे. आणि मग मात्र तिथून गँग वॉर सगळीकडे सक्रिय झालं.
आपापसात गँग वॉर सुरू झाले सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी. आणि मन्या सुर्वे काय त्या ठिकाणी कसा होता की तो एका जागेवर कधी थांबत नव्हता आणि त्याच्या साथीदाराला सुद्धा कधी त्याची लोकेशन माहिती नव्हती. अशातच ही मोठी डोकेदुखी आणि वरून सरकारचा अधिकाऱ्यांवरती प्रेशर, तो पोलिसांना सापडत नव्हता. मग पोलिसांनी काय केलं की उलटं काम चालू केलं, त्याचा अभ्यास सुरू केला. मन्या सुर्वेचे साथीदार कोण आहेत, मन्या सुर्वे कुठे येतो, कुठं जातो, कुठं थांबतो, कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो. आणि त्यातच मुंबई क्राईम ब्रँचचे 2 अधिकारी, एक राजा तांबट आणि दुसरे बागवान, या 2 अधिकाऱ्यांनी या मन्या सुर्वेच्या एन्काउंटरचं नेतृत्व करायचं ठरवलं. पूर्ण टीम बसवली. त्यांना टीप मिळाली की मन्या सुर्वे हा 11 जानेवारी 1982 रोजी आंबेडकर कॉलेज वडाळा परिसरात येणार. आता बघा, ही जी टीप काही म्हणतात खबरींनी दिली, काही म्हणतात त्याची जी प्रेयशी होती विद्या जोशी, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये पोलिसांनी राहून तिला बोलतापाला पाडून आम्ही याला सजा कमी करू, शिक्षा कमी करू. ती मन्याची कमजोरी होती. मन्या तिथंच फक्त निष्काळजीपणे राहायचं, नाही तर मन्या कुणाच्या बापाला कधी सापडला नसता. कुणाला वाटलं दाऊदने याची टीप दिली, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणाहून हे सांगण्यात आलं. पण त्या दिवशी मात्र त्या आदल्या दिवशी रात्री पोलिसांनी ठरवलं होतं आज जर मन्या सुटला तर मन्या कधीही सापडणार नाही. मग त्यांनी एवढा सापळा परफेक्ट रचला. पूर्ण येणारे रस्ते, जाणारे रस्ते, पळून जाणारे रस्ते, किंवा काय काय त्याचे चान्सेस आहेत पळण्याचे. कारण त्याच्याकडं ॲटोमॅटिक गन होत्या, माउजर होते, गोळ्यांचा पट्टा, म्हणजे मुबलक त्याच्याकडे शस्त्रास्त्र असायचे एकट्याकडेच. तर त्या दिवशी सर्व त्यांचे अधिकारी हे साध्या वेशात, कुणी विद्यार्थ्यांच्या वेशात, कुणाच्या हातात पुस्तकाच्या आतमध्ये बंदुका होत्या. साधारणतः दुपारची वेळ होती. एक टॅक्सी आली आणि त्या टॅक्सीतून उतरला मन्या सुर्वे. यांनी अजूनपर्यंत पाहिलेलं नव्हतं आज मन्या सुर्वे म्हणून. पण ज्यावेळी त्याच्या नजरा इकडे तिकडे बारकाईने बघत होत्या, मन्याला वाटत होतं की काहीतरी संशयास्पद, नेहमीच तो असं त्या पद्धतीने हे करायचा. त्यावेळी आपले बागवान साहेब आणि राजा तांबट यांनी त्याला सांगितलं थांब मन्या. त्यांनी ज्या वेळेस पळण्याची तयारी केली त्यावेळेस त्याच्यावरती धडाधड 9 गोळ्या फायर केल्या. आता त्या फायरमध्ये तो मेला पण नव्हता मन्या सुर्वे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की मन्या सुर्वेला सरेंडर करत होता तरी यांनी गोळ्या घातल्या. पोलिसांचं म्हणणं होतं की मन्या सुर्वेने अगोदर फायरिंग केली म्हणून आम्ही डिफेन्समध्ये फायरिंग केली. तर बरेच लोक म्हणतात की त्याला दवाखान्यात नेऊन वाचू शकत होते मन्या सुर्वेला, पण यांनी वाचवलं नाही. तर असे बरेच वितर्क काढले गेले याच्यामध्ये. म्हणजे त्या दिवशी खऱ्या अर्थाने तो जो त्या विद्या जोशीला भेटायला आला होता त्याची कमजोरीच होती. आणि त्या ठिकाणी एक सिनेमा पण आपण पाहिला असेल, शूट आउट ॲट वडाळा. म्हणजे त्याच्यामध्ये जॉन इब्राहिमने जी भूमिका केलेली आहे ती मन्या सुर्वेची भूमिका केलेली आणि अतिशय सुंदर अशी भूमिका केलेली आहे. तर असा होता हा मित्रांनो जीवनपट मन्या सुर्वेचा. 8 ऑगस्ट 1944 ते 12 जानेवारी 1982, म्हणजे साधारणतः 42 वर्षातच मन्या या जगातून नाहीसा झाला. आणि त्याचा पहिला अंडरवर्ल्डमध्ये पहिला आणि भारतात पहिलाच एन्काउंटर हा मन्या सुर्वेचा झाल्याची नोंद झाली. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.